नमस्कार. फरची पुसण्याचं हे रोजचंच काम झाल्यामुळे बऱ्याच महिलांना कंटाळा देखील येतो आणि कमराला देखील दुखायला लागतं आणि काही महिलांना हे काम खूप किचकट वाटतं. परंतु आज आपण फरची पुसण्याचं टेन्शनच आपण या ठिकाणी संपून टाकणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने फरशी कशी पुसता येईल ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. तर बघू शकतात आपल्याला या ठिकाणी लागणार आहे एक पाण्याची बॉटल. तुम्ही या ठिकाणी बिस्लरीची बॉटल देखील यूज करू शकतात. माझ्याकडे जी ज्यूसची बॉटल होती जी की मी वापरत नाही ती मी या ठिकाणी यूज करणार आहे. या बॉटलचा आपल्याला वरचा भाग या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. तुम्ही ज्यूसची किंवा अदर बिस्लरीची कुठलीही बॉटल तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. आणि बघू शकतात याला आपण व्यवस्थित व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला यापासून फायदा होणार आहे. बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला या बॉटलला असे छिद्र पाडून घ्यायचे आहे आणि छिद्र देखील एक लाईनमध्येच पाडायचे आहे. अबोडधोबड आपल्याला हे छिद्र पाडून घ्यायचे नाही आहे. अशा प्रकारे पूर्ण जे वरचा भाग आहे त्याला व्यवस्थित तुम्हाला अशा पद्धतीने छिद्र हे पाडून घ्यायचे आहे. कुठल्याही टोकदार वस्तूला गरम करून तुम्ही हे छिद्र पाडू शकतात. बघू शकतात मी ते चाकूच्या साहाय्याने चाकूला थोडं गरम करून हे छिद्र इझी या ठिकाणी पाडत आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. बघू शकतात अशा पद्धतीने आपण या बॉटलला पूर्ण छिद्र हे पाडून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे आपल्याकडे जे असणारे जुने टी शर्ट. आता तुमच्याकडे जर मोठ्या माणसांचे किंवा मोठ्या लेडीचे टी शर्ट जर असेल तर तुम्ही एक या ठिकाणी वापरू शकतात. परंतु मी या ठिकाणी माझ्या लहान मुलाचे जे छोटे टी शर्ट होते ते जे की आम्ही आता वापरत नाही हे या ठिकाणी वापरणार आहोत. साधारणतः 2 टी शर्ट मी या ठिकाणी वापरणार आहे. तुम्हाला जर जास्त मोठा टूल्स या ठिकाणी बनवायचा असेल फरची पुसण्याचा तर तुम्ही जास्त टी शर्टचा देखील वापर करू शकतात. बघू शकतात अशा पद्धतीने हे छोट्या लहान बाळाचं टी शर्ट मी या ठिकाणी पुन्हा वापरात आणणार आहे. आपल्याला या ठिकाणी हे टी शर्ट आहे हे कट करून घ्यायचं आहे. आणि जो टी शर्ट आपण वापरणार आहे कुठलाही कपडा आपल्याला वापरायचा नाही आहे. जो कपडा स्ट्रेचेबल होतो म्हणजे स्ट्रेच होतो तोच कपडा आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. बऱ्याच मोठ्या माणसांचे किंवा लेडीज देखील टी शर्ट असेच फेकून देतात. परंतु हे टी शर्ट आपण अशा पद्धतीने जर वापरले तर नक्कीच तुमचे काम सोपे होणार आहे. बघू शकतात याच्या आपल्याला अशा प्रकारे दोऱ्या काढून घ्यायच्या आहे. असं कट करून व्यवस्थित तुम्हाला हे कट करून घ्यायचं आहे. बघू शकतात मी इथे 2 टी शर्ट कट करून घेतलेले आहे. आणि आता हा कापलेला जो भाग आहे तो आपल्याला असा ओढून घ्यायचा आहे, जेणेकरून हे स्ट्रेचेबल असल्यामुळे ओढल्यानंतर एक प्रकारची दोरी या ठिकाणी तयार होते. आणि बघू शकतात अशा पद्धतीने मी 2 टी शर्ट कापले होते आणि त्याच्या भरपूर साऱ्या दोऱ्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. तुम्ही हवं तर बनियनचा देखील या ठिकाणी वापर करू शकतात. 1 किंवा 2 बनियन तुम्हाला सेम पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. बनियन देखील स्ट्रेचेबल असतं त्यामुळे आपला जो टूल्स होणार आहे तो बनियनने देखील खूप छान या ठिकाणी होणार आहे. आणि बघू शकतात आपण जी बॉटलला छिद्रे पाडून घेतले होते त्यामध्ये आपण या दोऱ्या अशा पद्धतीने ओवून घेणार आहोत. आणि हे छिद्र मी छोट्या साईजचे पाडल्यामुळे हे जे दोरी आहे ती इझी त्यामधून जाते पण आणि फिक्स पॅक देखील होते. छिद्र जास्त जर मोठं असतं तर त्यामध्ये फिक्स झाली नसते. आणि बघू शकतात याला गाठ देखील मारण्याची मला गरज पडली नाही. आज समजा जर तुमचं जे बॉटलचं छिद्र आहे ते जर मोठं झालेलं असेल आणि त्यामधून दोरी जर इझी बाहेर निघून येत असेल तर तुम्ही याला गाठ देखील मारू शकतात. अशा पद्धतीने आपण जेवढे पण जे छिद्र पाडलेले आहे त्यामध्ये या दोऱ्या व्यवस्थित ओवून घेणार आहोत. आणि बघू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला हे व्यवस्थित ओवून घ्यायचं आहे. आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी असेच नवनवीन युजफुल व्हिडिओ नेहमी घेऊन येत असते आणि यापासून तुमचा नक्कीच फायदा होणार आहे. बघू शकतात किती छान असं टूल्स आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. तुम्ही हवं तर याला अजून एक टी शर्ट देखील लावू शकतात. तुम्ही जेवढं जास्त हे दोऱ्या बनवून त्यामध्ये लावशाल तेवढं छान हे टूल्स तयार या ठिकाणी होतं. आता आपल्याला एक लागणार आहे मोठी जी दांडी असते, काठी असते, त्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. या वरच्या बॉटलचा जो वरचा भाग आहे जिथे आपण झाकण लावतो त्या ठिकाणी आपल्याला ही मोठी जी दांडी आहे ती व्यवस्थित लावून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपला हा फरची पुसण्यासाठी खूप छान आणि सुंदर टूल्स या ठिकाणी तयार
झालेला आहे. मी तुम्हाला हे पुसून देखील दाखवत आहे. बघू शकतात किती छान आणि सुंदर आपण हा टूल्स या ठिकाणी तयार केलेला आहे. अगदी 0 रुपयामध्ये हा आपला टूल्स तयार झालेला आहे.